नमस्कार सर्व बंधू भगिनींना. नमस्कार. माझा कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि बघा, आपलं शेळीपालन फिरिस्त शेळीपालन आहे मित्रांनो. आणि 2 पिरियडमध्ये आपण शेळ्या सोडतो. सकाळच्या 8:30 वाजता शेळ्या मी शेतामध्ये चारायला सोडतो आणि 12 वाजता परत घेऊन जातो बरं का मित्रांनो घरी. 12 ते 3 पर्यंत माझ्या घरी घरीच असतात शेळ्या. आणि मग त्याच्यानंतर मी परत 3 ते 6 असं रुटीन आहे. दुपारच्या नंतर परत शेतामध्ये घेऊन येतो. तर अशा पद्धतीने माझं शेळीपालन आहे. म्हणजे काय होतं आहे, शेळीपालनामध्ये जो चारा आहे, जो घरचा चारा आहे तो कमी लागतो. नाही लागत म्हटलं तरी चालेल, कारण शेतामध्ये हे असे चारा आहे आणि शेतामध्ये खूप छान मस्त शेळ्या चरतात माझ्या. आणि बघा, खूप सोवावळीचा, टणटणीचा अशा प्रकारचा पाला आहे, त्याच्यामुळे मस्त शेळ्या चरतात. तर अशा पद्धतीने आपली फिरिस्ती शेळी आहे. आणि घरी म्हटलं तरी घरी पण फिरिस्ती आणि बंदिस्त दोन्ही पण मी वापर करतो यांचा. कधी कधी वेळ जर नाही भेटला तर मग घरीच यांना, माझ्याकडं कुटी मशीन आहे, मक्का आहे, मेथी घास आहे, दुसरं गवत वगैरे आहे, त्याची कुट्टी करून घालतो मी. नाही समजा एखाद्या वेळेस वेळ भेटला तर अशा पद्धतीने माझं शेळीपालन आहे. तर बघा, अडचण खूप आहे सध्या. आता पलीकडून ऊस तोडणी चालू आहे, त्याच्यामुळे वाघाची काय भीती नाही आहे, म्हणून एवढ्या अडचणीच्या कडेला आणल्यात मी. तर मित्रांनो, आता विषय असा आहे की थंडीचं वातावरण आहे, म्हणजे हिवाळा आहे. आणि हिवाळ्यामध्ये शेळ्यांची जरा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणाल ते कसं? तर मित्रांनो, कसं आहे, जशी माणसाला थंडी वाजते तशी शेळ्यांनासुद्धा, प्राण्यांनासुद्धा थंडी वाजते. आणि आपल्याला थंडी वाजू नये म्हणून आपण काय करतो, एक दोन गोधड्या अंगावरती घेतो आणि झोपतो, स्वेटर घालतो, मखमलनी डोकं बांधतो, अनेक प्रकारचे प्रकार करतो आपण. पण मुक्या जनावरांना काय सांगता येत नसते की आम्हाला थंडी वाजत आहे, आम्हाला पांघरून द्या, असं ते म्हणू शकत नाही. तर जशी आपल्याला थंडी वाजते तशी मुक्या प्राण्यांनासुद्धा थंडी वाजते. आणि आपल्या जीवावरून आपण त्यांचा पण जीव जाणून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही म्हणसाल, बुवा थंडीपासून कसं संरक्षण करायचं? तर मित्रांनो, थंडीपासून संरक्षण कसं करायचं? तर समजा आपला गोट फार्म आहे, तर आपण काय करतो, गोट फार्मवरून पत्रा असतो, साईडनी थोड्याफार अर्धवट भिंती असतात किंवा जाळी वगैरे मारलेली असते. आणि मग ती अर्धवट भिंत असल्यामुळं, जाळी वगैरे मारली असल्यामुळे काय होतं आहे, बाकीची जागा मोकळीच राहते. आणि बाकीची जी जागा मोकळी असते, त्या बाकीच्या मोकळ्या जागेमधून हवा येते, गारगार हवा येते आणि शेळ्यांना थंडी वगैरे वाजते. तर त्याच्यासाठी मग तुम्ही म्हणाल काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, जो आपला मोकळा गोटा आहे, जो आपला साईटनी जो ओपन आहे, त्याला तुम्ही नेट लावू शकता. नेटच्या वरून कागद लावू शकता, ताडपत्री लावू शकता. कागद ताडपत्री जर लावली तुम्ही, तर चौखून जर ताडपत्री वगैरे लावली तर आतमध्ये गरम वातावरण राहील. जी थंडी आहे ती थंडी आतमध्ये येणार नाही. आणि आतमध्ये थंडी नाही आल्यावरती शेळ्यांना म्हणा, पिल्ल्यांना म्हणा, थंडी वाजणार नाही. तर माझं कसं आहे, एका बाजूनी भिंत आहे, एका बाजूने मी नेट लावलेलं आहे. आणि आता दुसऱ्या बाजूनी आमच्याकडे थंडी कमी आहे, तशी एवढं काय थंडी जाणवत नाही, पण काही ठिकाणी खूप भरपूर थंडी असते. त्याच्यामुळं माझ्याकडं थोडं थंडीचं प्रमाण कमी आहे आमच्याकडं. आता बघा, 4-5 दिवस झाले, वातावरण सगळं बदललेलं आहे, खूप गरम झालेलं आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. आत्तासुद्धा तुम्ही बघू शकता, बघा ढगाळ वातावरण आलेलं आहे. जणू काय असं वाटतं आहे आता पाऊस येईल.
असं वातावरण तयार झालेलं आहे. तर जिथं जास्त थंडी आहे तिथं मात्र अशी प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही शेडला आजूबाजूने हे करू शकता, कागद वगैरे लावू शकता, ताडपत्री लावू शकता, किंवा त्याच्यामध्ये जे मोठे फोकसचे बल्ब असतात, जे मोठे फोकस असतात ते फोकस तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता, जेणेकरून त्या आपल्या गोट फार्मामध्ये उबदार वातावरण राहील. आणि उबदार वातावरण राहण्यासाठी हे पर्याय तर सोपेच आहेत, हे नक्कीच आपण करू शकतो. एक म्हणजे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी आपण त्यांना साईडनी ताडपत्री वगैरे लावू शकतो. आणि 2-3 हॉलिजन मोठाले आपण त्याच्यामध्ये सहज गोट फार्ममध्ये सोडू शकतो. याला काही जास्त खर्च काही येऊ शकत नाही. म्हणजे जेणेकरून काय होईल, वातावरण तिथलं लाईट जास्त असल्यामुळे उबदार राहील, थंडी वाजणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यांचा कोबा असेल तर त्या कोब्यावरती शेळीपालन शक्यतो जमत नाही मित्रांनो. काय होतं, तो कोबा सारखा सतत ओला होतो. शेळीने लघवी वगैरे जर केली तर ती त्या कोब्यामध्ये जिरत नाही खाली. कोबा म्हणजे सिमेंटचं आपण बनवलेलं असतं आणि त्याच्यावर त्याचं ते हे होत नाही, काय होत नाही तर लघवी वगैरे जिरत नाही आणि ते ओलंच राहतं. आणि मग ते ओलं राहिलं का शेळ्या पण त्याच्यावर तशात बसतात. विलाज नसतो त्यांना, नाविलाजाने त्याच्यावरती बसावंच लागतं आणि शेळ्या त्याच्यावरती बसतात. तर ज्यांचा कुणाचा कोबा असेल तर त्यांनी जरा थोडी काळजी घेतली, त्या कोबा समजा ठीक आहे तुमचा आहे तसंच आहे, तुम्हाला तो तोडू वाटत नसेल, मोडू वाटत नसेल तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मोडू नका, तोडू नका. पण त्याच्यावरती एक 2-2, 3-3 इंचाचा असा मुरम टाका आणि मुरम टाकून त्याच्यावरती पाणी सोडून साफ करून त्याला चोपून घ्या. जेणेकरून शेळीने समजा लघवी केली तर ती तिथं मुतली, समजा लघवी केली तर ती जिरून जाईल आणि जिरून गेल्यामुळे ती जागा कोरडी होईल आणि कोरडी झाल्यावरती प्रॉब्लेम येणार नाही शेळ्यांना बसायला. अशा पद्धतीने जर तुम्ही थोडी काळजी घेतली तर खूपच गरजेचं आहे. आणि मित्रांनो, चला आता कसं आहे, थंडीचा महिना चालू आहे, थंडीचे दिवस चालू आहे, तर प्रथमतः लाळ खुरकुताची लस ही खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये लाळ खुरकुताची लस टोचून घेणं ही खूप गरजेचं आहे. मित्रांनो, काय होतं, थंडीमुळे शेळ्या आजारी पडतात, मग ताप येतो, सर्दी होते, खोकला येतो, शिंबूड येतो. तर ह्या सर्वांपासून जर वाचायचं असेल, सर्वांपासून जर संरक्षण आपल्या शेळ्यांचं करायचं असेल तर तुम्ही मित्रांनो पहिली लस टोचून घेणं गरजेचं आहे. आणि ती लाळ खुरकुताची जी लस आहे ती तुम्ही टोचून घ्या आणि ती तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये नक्कीच उपलब्ध होईल, नक्कीच मिळेल. तिथल्या तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरकडे, जनावरांच्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही त्यांना त्या लसीबाबत नक्की तुम्ही विचारणा करू शकता. आणि ती सरकारची मोफत लस असते, प्रत्येक जनावराला असते. तर ती तुम्ही समजा तुमचे गाई असेल, बैल असेल, म्हैस असेल, अन्य इतर शेळी असेल, मेंढ्या असतील तर ती लस त्यांना देणं खूप गरजेचं आहे. आणि ती लस आपल्या गावामध्ये सरकारी डॉक्टर दवाखान्यामध्ये नक्कीच तुम्हाला मिळून जाईल आणि डॉक्टरशी संपर्क साधून तुम्ही ते लसीचं मोहीम राबवू शकता तुमच्या गोट फार्ममध्ये आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामधून फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांचं लसीकरण वेळेत करून घेतलं तर पुढं जे अनर्थ होतात, तर पुढं कोणते अनर्थ होतात माहिती आहे का? आजारी पडण्याचे अनर्थ असतात, काही वेळेस अपंगत्व येतं, थंडीने खूप प्रकारचे आजार तयार होतात. तर ह्या आजारापासून वाचण्यासाठी तुम्ही जर लसीकरण केलं तर नक्कीच तुम्ही याच्यावरती नियंत्रण आणू शकता. तर असे छोटे मोठे जर तुम्ही त्याच्यामध्ये हे केलं, छोटे मोठे असे बारीक लक्ष दिलं कारणांवरती तर नक्कीच तुमचे जे मोठे मोठे आजार होणार आहेत, मोठे अनर्थ होणार आहेत ते नक्कीच तुम्ही टाळू शकता. त्यामध्ये 2-3 प्रकारच्या लसी आहेत, त्या लसी पण तुम्ही देऊ शकता. सर्व प्रकारच्या वेगळ्या डॉक्टरच्या माध्यमातून तुम्ही विचारून त्या लसी घेऊ शकता. आणि वेळच्या वेळेवर जंतनाशक करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक शेळीला 3 महिन्याच्या नंतर जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे. तिचा कोटा साफ करणं खूप गरजेचं आहे. काय होतं माहिती आहे का, पोटामध्ये जंत वगैरे झाले तर जे आपण खाद्यचारा घालतो शेळीला तर तो खाद्यचारा
शेळीला अंगी न लागता तिच्या पोटामधील जे आतमध्ये जंत असतात ते जंतच सगळं खाऊन घेतात आणि शेळीला त्याचा काही उपयोग होत नाही. तर आणि मग शेळीला असे झिपल्यासारख्या झिपऱ्या फुटतात, शेळी विद्रूप दिसते. तर हे जंत पोटात झाल्यामुळे हे असे प्रॉब्लेम होतात. तर ठीक आहे, असो, अशी खूप काही माहिती सांगण्यासाठी भरपूर माहिती आहे. ठीक आहे, असो, असेच आपले माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या आणखीन मित्रमंडळींना व्हिडिओ पण शेअर करा. ठीक आहे, असो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा खूप खूप धन्यवाद. मनापासून आभारी आहे मी. असाच सपोर्ट असू द्या आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.